तर 5 मिनिटात होणारी कुरकुरीत शेवची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते मी। तर 2 वाटी बेसन घेतले चाळून, त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकले आणि तेलाची जी उबळी असते ना कॅटलीमधली पळी, त्या पळीने आपल्याला 4 पळी तेल टाकायचे आणि आता बेसन पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी आपल्याला मिक्स करायचं व्यवस्थित आणि जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही। तर पिठाचं जे टेक्स्चर आहे ते तुम्ही बघू शकता कशा प्रमाणात मी भिजवलेलं आहे। आता सोऱ्यामध्ये हे टाकून घेते। गॅसवरती तेल गरम करायला ठेवले। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि शेव जी आहे ती आपली आता याच्यात तळून घ्यायची आणि जोपर्यंत याच्यावरचे जे बबल आहेत ते कमी होत नाहीत तोपर्यंत याला तळून घ्यायचं आपल्याला। दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं, तिकडून पण थोडीशी तळून घ्यायची आणि कुरकुरीत शेव जी आहे ती आपली बनवून तयार आहे। जर का तुम्हाला लसूणी शेव बनवायची असेल तर त्याच्यामध्ये ना जिरे, ओवा आणि लसण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा, थोडंसं पाणी टाकून आणि चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे सोऱ्यातून शेव जी आहे ते व्यवस्थित पडते, अडकत नाही। तर 5 मिनिटात होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब